बजाज डिस्कवर महाराष्ट्र. बजाज डिस्कवर महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. औरंगाबादला तळ ठोकला की काय पाहू आणि काय नको असं होऊन जातं. एका बाजूला अजिंठा वेरूळची लेणी खुणावतात, तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्णेश्वराचं मंदिर आणि बीबी का मकबरा आकर्षित करतात. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक बलाढ्य किल्ला, देवगिरीचा किल्ला. असा अभेद्य आणि अजिंक्य किल्ला महाराष्ट्रातच काय उभ्या हातात पाहायला मिळत नाही. बजाज डिस्कवर महाराष्ट्र महास्पर्धा. प्रत्येक एपिसोडमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नाची सर्वाधिक अचूक उत्तरे देणाऱ्या विजेत्यास मिळेल बजाज डिस्कवर DTS SI 100cc बाईक. तेव्हा पाहत राहा बजाज डिस्कवर महाराष्ट्र. मी बाईकवरून निघालो. देवगिरी किल्ल्याला भेट द्यायला मी उत्सुक होतो. देवगिरीचा इतिहास माझ्या नजरेसमोर तरळत होता. महाराष्ट्र आणि यादवांच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार असलेला देवगिरी किल्ला. समोर जो पिरामिडच्या आकाराचा दिसतोय तो देवगिरीचा किल्ला. हा शंखाकृती आहे. हा डोंगरी किल्ल्यामध्ये मोडतो. त्याची उंची आहे 221 मीटर, म्हणजे साधारण 650 फूट, आणि याचा परिघ आहे जवळजवळ 4.5 किलोमीटर. समोर तटबंदीसारखी जी वेस दिसते तिकडून मी आता किल्ल्याच्या दिशेने जाणार आहे. रस्त्यावर असलेल्या तटबंदी वजा दरवाजातून मी देवगिरीकडे निघालो. दरवाजाचे दगडी चिरे आणि त्यावर कोरलेली शिल्प प्राचीनतेची साक्ष देत होती. औरंगाबाद शहराच्या ईशान्येला 14 किलोमीटरवर देवगिरीचा किल्ला आहे. देहू येण्याच्या रस्त्यावरच हा किल्ला आहे. जळगाव शहरातून सुद्धा इथे यायला रस्ता आहे. इथे आल्यावर या पार्किंग स्पेसमध्ये मी गाडी पाडणार आहे आणि किल्ल्याच्या दिशेने जाणार आहे. डोंगरी किल्ला असला तरी किल्ल्याच्या भिंती अगदी तळापासून बांधलेल्या दिसतात. याच रस्त्याने जाऊन मी आधी तिकीट घेतलं. तिकीट हातात आल्यावर संपूर्ण किल्ल्यावर नजर फिरवली. किल्ल्याची तटबंदी, बुरुज, मिनार असं सारं काही नजरेच्या टप्प्यात आलं. अतिशय आखीव रेखीव आणि चखोट असा किल्ला आहे. या किल्ल्याभोवती अनेक तटबंद्या आहेत. किल्ल्याची पहिली तटबंदी पार करून मी मुख्य दरवाजापाशी आलो. याला महाकोट दरवाजा म्हणतात. हा दरवाजा म्हणजे जणू काही एक लोखंडी चिलखतच होतं. याला लावलेले लोखंडी खिळे याच्या भक्कमची साक्ष देतात. किल्ल्यात शिरण्यापूर्वी हत्ती करवी धडक देऊन किल्ल्याचे दरवाजे पाडले जायचे. तसे ते पाडता येऊ नयेत म्हणून मग दरवाजांना टोकदार खिळे लावण्याची पद्धत शोधण्यात आली. खिळे लावल्यामुळे मग धडकारे हत्ती जखमी होऊ लागले. हत्तींनाही जखमी करणाऱ्या खिळ्यांचं निरीक्षण करत मी आत शिरलो. सर्वप्रथम किल्ल्याचं भव्यपण अंगावर आलं. किल्ल्याचं आखीव रेखीव रूप नजरेत भरलं. इंग्लंड किंवा फ्रान्स मधल्या एखाद्या किल्ल्याप्रमाणेच हा किल्ला भासत होता. या किल्ल्याच्या माथ्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला 7 तटबंद्या आणि 7 महादरवाजे पार करायला लागतात. या महादरवाजांची नावही तशीच होती, महाकोट, कालाकोट वगैरे. ही नावं ऐकूनच शत्रूच्या छातीत धडकी भरत असेल. या अशा चाकांच्या गाड्या आणि तोफा यामुळे किल्ला कायम अभेद्य राहिला. हा किल्ला युद्धात कधीही कोणाला जिंकता आला नाही. जिंकला तो फक्त फंद फितुरीमुळे. किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी अनेक लहान मोठ्या तोफा गोळे भरून सज्ज असायच्या. आजही किल्ल्यावरच्या तोफा गाडीवर सज्ज आहेत. पोल, पंचधातू अशा वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेल्या तोफा किल्ल्यात नीट रचून ठेवलेल्या आहेत. त्यांचे आकार पाहून शत्रूच काय क्षणभर माझ्याही छातीत धडकी भरली. कारण तोफांमधून डागण्यासाठी लागणारे दगडी गोळेही खोबणीमध्ये अजूनही ठेवलेले आहेत.
किल्ल्याचा दुसरा दरवाजा पार करून मी आता तिसऱ्या दरवाजापाशी आलो. त्या किल्ल्याची रचना कशी आहे की समजा शत्रू दुसरा दरवाजा पार करून तिसऱ्या दरवाजापाशी आला तर किल्ल्यात फिरताना ह्या दरवाजातनं आत जायचं तर त्या दरवाजातनं आत जायचं, अशा संभ्रमात तो पडायचा. मी तिसऱ्या दरवाजाकडे निघालो. वाटेत कोरीव शिल्प असलेल्या स्तंभाचे अवशेष पाहायला मिळाले. अतिशय नजाकतीने केलेले हे काम पाहून मी थक्क झालो. भारलेल्या अवस्थेतच मी पुढे निघालो. समजा शत्रू तिसरा दरवाजा पार करून आलात तर समोर टेहळणे बुरुज केलेले आहे, त्यातून तोवर मारा केला जायचा. शत्रूला ठिकठिकाणी अटकाव करणारी रचना देवगिरीच्या किल्ल्यात पाहते. त्यासाठीच चिरेबंदी बांधकामाच्या भिंती, मनोरे किल्ल्यात सर्वत्र बांधलेले आहेत. किल्ला बांधून जवळजवळ 900 वर्ष झाली, पण किल्ल्यातल्या भिंती, दरवाजे आजही मजबूतपणे उभे आहेत. मी आता 4 तटबंद्या पार करून इथपर्यंत आलोय. त्याच्या पुढे सपाट भाग आहे. साधारण 1 ते 1.5 किलोमीटर चालल्यावर नंतर 5वी तटबंदी लागते. मी 5व्या तटबंदीकडे वळलो. माझ्याप्रमाणे अनेक जण देवगिरीला भेट द्यायला आले होते. शाळांना सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची संख्या नेहमीपेक्षा जास्त होती. त्यांच्याप्रमाणे मीही किल्ल्याचं निरीक्षण करत चाललो होतो. हा मागे जो गुलाबी रंगाचा मिनार दिसतोय तो दिल्लीच्या कुतुब मिनारची दक्षिणी प्रतिकृती असं म्हणायला हरकत नाही. हा साधारण 100 मीटर उंच आहे. हा कोणी बांधला याबद्दल ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. याला चांद मिनार म्हणतात. याच्या वरपर्यंत जायचं. गोलाकार जिन्याने अगदी 3ऱ्या मजल्यापर्यंत आपल्याला चढता येतं. हा मिनार संपूर्ण दगडी बांधणीचा आहे. पूर्वी हा रंगीत खापरा चौकोनी तुकड्यांनी मढवलेला होता. मिनाराच्या प्रत्येक मजल्यासाठी सुमारे 80 पायऱ्यांचा जिना आणि 6 झरोके अशी योजना केलेली आहे. देवगिरीवर आक्रमक आलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून हा मिनार बांधला असावा असं म्हटलं जातं. मुस्लिम स्थापत्य शैलीचा एक उत्तम आविष्कार आहे. पूर्वी जिन्याने मनोऱ्याच्या 3ऱ्या मजल्यात पर्यटकांना जाता यायचं. मात्र काही वर्षापूर्वी चांद मिनारवरून आत्महत्येचा प्रयत्न झाल्यानंतर आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटनं वर जाण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. चांद मिनारची उंची नजरेत साठवून मी पुढे निघालो. जवळच पायऱ्यांची चढण होती. पायऱ्या चढून वर येताच एक भला मोठा हौद लागला. हा किल्ल्यावरचा सगळ्यात मोठा तलाव. त्याला हत्ती तलाव म्हणतात. या तलावातनं सगळ्या किल्ल्याला पाणी पुरवठा केला जाईल. याच्याकडे बघितल्यावर एवढंच येतं की इकडे हत्ती उतरणं शक्य नाही, पण मला वाटतं याच्या भव्यतेमुळे याला हत्ती तलाव म्हणत असावेत. हत्ती तलावाच्या परिसरात काम केलेली अनेक शिल्प तसंच दगडी स्तंभांचे अवशेष रचून ठेवलेले पाहायला मिळतात. ते किल्ल्यावरच्या उद्ध्वस्त वास्तूंचे किंवा मंदिरांचे असावेत असा अभ्यासक अंदाज आहे. किल्ल्याचे भारत माता मंदिर. त्याच्या प्रवेशद्वारातून मी आता तुम्हाला आत घेऊन जातो. आत प्रवेश केल्यावर एक भव्य सभामंडप नजरेस पडतो. आज जिथे भारत माता मंदिर आहे ती वास्तू स्वातंत्र्यपूर्व काळात जुम्मा मशीद म्हणून ओळखली जायची. मात्र इथल्या सभागृहातल्या खांबांची रचना आणि त्यावरची नक्षी पाहून मशिदीच्या आधी इथे 14 ते 15 मंदिरांचा समूह असावा असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. कारण इथल्या प्रत्येक स्तंभावर असलेलं नक्षीकाम हे यादवकालीन वास्तुशैलीतलं आहे. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर आणि 1948 मध्ये सर्व संस्थानं खालसा झाल्यावर हैदराबादच्या निजामाकडून किल्ला ताब्यात मिळताच स्थानिकांनी इथे भारत मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. अष्टभुजा स्वरूपातली भारत मातेची ही मूर्ती अतिशय आकर्षक आणि प्रेरकही आहे. असं म्हणतात की अजिंठा आणि वेरूळ लेण्याचं बांधकाम ज्या काळात झालं त्याच काळात देवगिरी किल्ल्याचंही बांधकाम झालं. यादव कुलातला 5वा राजा भिल्लम याने 1187 मध्ये हा किल्ला बांधला अशी नोंद आहे. इथे सुरुवातीपासून यादवांचंच राज्य होतं, पण इथली समृद्धी आणि सुबत्ता दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या अल्लाउद्दीन खिलजीला बघवली नाही. अल्लाउद्दीन खिलजीचा सरदार मलिक कफूर याने देवगिरीवर सलग 3 वेळा स्वारी केली आणि फंदफितुरी करून 1308 मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला. मोहम्मद तुगलक या किल्ल्याच्या एवढ्या प्रेमात पडला की त्याने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलवली
आणि इथलं नामकरण केलं दौलताबाद. ही किल्ल्याची 5वी तटबंदी. इथून पायऱ्यांचा मार्ग सुरू होतो. समोर जो दरवाजा दिसतोय त्याला कालाकोट दरवाजा म्हणतात. कालाकोट दरवाजाकडे जातानाच हेमाडपंथी मंदिराची एक भग्न वास्तू समोर उभी ठाकली. हे मंदिर काचं होतं ते कळत नाही, पण आजही भक्कम स्थितीत असलेल्या मंडपामुळे हे मंदिर कधी काळी भव्य होतं हे नक्की. अवशेषांवरून हे बांधकाम दगडांचं आणि चिरेबंदी असल्याचं लक्षात येतं. किल्ला यादवकालीन असल्यामुळे सर्वत्र यादवकालीन वास्तुशैलीची छाप उमटलेली आहे. कुठेही नजर फिरवली तर भिंतीत एखादं शिल्प पाहायला मिळतंच, किंवा साठा करून ठेवण्यासाठी जमिनीत खोदलेले रांजणही दिसतात. याच रस्त्याने पुढे जाऊन कालाकोट ओलांडून पायऱ्या चढून मी तटबंदीच्या वरच्या भागात आलो. या परिसरातही अनेक भग्नावशेष पाहायला मिळतात. इतिहास काळात हा परिसर माणसाने गजबजलेला होता. हा आहे किल्ल्यावरचा चिनी महाल. चिनी मातीची खापरं वापरून बांधल्यामुळे याला चिनी महाल असं नाव पडलं. असं म्हणतात याच्या बांधकामात चुन्याबरोबरच गुलाबांच्या पाकळ्यांचाही वापर केला होता. औरंगजेबाच्या काळात बालशाह आणि येसुबाई यांना इथे नजरकैदेत ठेवलं होतं. गोवळकोंड्याचा शेवटचा राजा अबुल हसन तानाशाह हा देखील इथं 13 वर्ष मोगलांच्या कैदेतच होता. तर विजापूरच्या आदिलशाहीचा अखेरचा राजा सिकंदर यालाही या चिनी महालातच कैदी म्हणून ठेवण्यात आलं होतं. इतिहास काळात चिनी महाल मोठा जिवंत होता, पण त्याचा वापर मात्र कैदखान्यासारखा केला जायचा. चिनी महाल पाहून मी पुढे निघालो. वाटेत पुन्हा वेगवेगळ्या वास्तूंचे भग्नाश पाहायला मिळाले. या बुरुजावर ही जी प्रचंड आकाराची पंचधातूची तोफ आहे तिला मेंढा तोफ म्हणतात. ज्या बाजूला बत्ती देतात त्या बाजूला मेंढ्याच्या तोंडाचा आकार आहे. ही अतिशय लांब पल्ल्याची तोफ होती. जवळजवळ 9 किलोमीटर लांब बसायचा पल्ला होता. त्यामुळे त्या काळात या तोफेची प्रचंड दहशत होती. ही मेंढा तोफ औरंगजेबाच्या सांगण्यावरून मोहम्मद हसन अमले अरब याने घडवली असं तोफेवर कोरलेल्या लेखात म्हटलेलं आहे. मेंढा तोफ असलेल्या बुरुजाच्या जवळच एक वास्तू पाहायला मिळते. ही वास्तू स्थानिक लोकांमध्ये रंगमहाल म्हणून प्रसिद्ध आहे. या अभेद्य किल्ल्याच्या बालेकिल्ल्याला 7 महादरवाजे आणि 7 तटबंद्या याखेरीज अजून एक वैशिष्ट्यपूर्ण सौर होतं. ते म्हणजे या खंदकाचं. हा खंदक बालेकिल्ल्याच्या डोंगरातच खोदून काढलेला आहे. 16 मीटर रुंदीचा हा खंदक शत्रूने पार करणं अशक्यच होतं. शत्रू जर इथपर्यंत येऊन ठेपला तर हा इथपर्यंत पाण्याने भरला जायचा. एवढंच नव्हे तर यात मगरी आणि सुसरी सुद्धा सोडलेल्या असायच्या. हा जो खालचा पूल दिसतोय हा भाग आणि किल्ला याच्यामधला दुवा होता. पण जेव्हा खंदक पाण्याने पूर्ण भरला जायचा तेव्हा हा दिसेनासा व्हायचा आणि शत्रूला बालेकिल्ल्यात जायचा मार्ग बंद व्हायचा. पूर्वीच्या काळी या जागी एक चांबड्याचा पूल होता जो काढून घेतला जायचा. शत्रू आला की हा पूल उचलला जायचा आणि शत्रूला यायचा मार्ग बंद व्हायचा. आता मात्र शासनाने इकडे हा पूल बांधलाय. हा लोखंडी पूल ओलांडून मी किल्ल्याच्या मुख्य भागात प्रवेश केला. पण खरी कसर पुढेच आहे. तिथून सुरू होतो त्या काळात शत्रूला चकवणारा या किल्ल्यातला सगळ्यात खतरनाक मार्ग. हे म्हणजे या किल्ल्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. याला म्हणतात भूल भुलैया.
हा रस्ता म्हणजे खरोखरच भूलभुलैया आहे. फिरून फिरून आपण एकाच ठिकाणी येतो. अर्थात तेव्हा शत्रूला आणि आता आपल्याला चकवणाऱ्या वाटा आता बंद करण्यात आल्या असल्या तरी खरा भूलभुलैया पुढेच आहे. भूलभुलैया याचं आणखीन एक वैशिष्ट्य हा आहे संपूर्ण अंधारी मार्ग. इतका गच्च अंधार की मशाल घेतल्याशिवाय आतलं काही दिसत नाही. ओ दादा, जरा मशाल घेऊन या ना. बरोबर. मशालजीला बरोबर घेऊन मी आत शिरलो. मिट्ट अंधार असल्यामुळे याला अंधारी मार्ग असेही म्हणतात. या अंधारी मार्गात आता चकवा देणाऱ्या वाटांवर जाळ्या बसवण्यात आलेल्या आहेत. पण पूर्वी या चकवा असलेल्या वाटांना फसून शत्रू सैन्य पुढे जायचं की थेट खंदकात कोसळायचं. मी तर आता सावधपणेच चाललोय. अरे, मी तर तटबंदीच्या बाहेर आलो. या भूलभुलैयाने मलाही चकवलेलं दिसतंय. परत आत जाऊन पाहतो. चल. मी पुन्हा भूलभुलैयात शिरलो आणि किल्ल्यावर जायचा रस्ता हुडकून वर गेलो. एवढं सगळं करून शत्रू जर इथं पोचला तर वरून त्याच्या अंगावर उकळतं तेल व्हायचं. शत्रूला जागोजाग रोखण्याचे उपाय यादवराजाने केले होते. वर येणाऱ्या शत्रूला तेल ओतून किंवा जाळ पेटवून भाजण्याचा उपायही त्यापैकीच एक. मला यादवांच्या कल्पकतेचं कौतुक वाटलं. मी तिथून वर आलो आणि संपूर्ण किल्लाच माझ्या नजरेच्या टप्प्यात आला. पुढे गेल्यावर एक गणेश मंदिर दिसलं. मात्र हे फार प्राचीन नसावं असं इतिहास संशोधकांचं म्हणणं आहे. मी मात्र गणरायाचं भक्तिभावाने दर्शन घेतलं. इथूनच जवळ असलेल्या थोड्या उंच जागी मला तटबंदी दिसली. कुतूहल म्हणून मी तिथपर्यंत गेल्यावर तिथे असलेल्या अप्रतिम वास्तूने मला जागीच खिळवून ठेवलं. ती चुना दिलेली प्रशस्त अशी पांढरी इमारत होती. या वास्तूचं नाव बारादरी. मोगल सुभेदारांना उन्हाळ्यात राहता यावं म्हणून डोंगरावर उंच ठिकाणी ही बारादरी बांधली आहे. या बारादरीत प्रशस्त चौकाभोवती मोठाल्या ओऱ्या आहेत. हवा खेळती राहावी म्हणून मुद्दाम मोठाल्या खिडक्या काढण्यात आल्यात. या वास्तूला पूर्वेकडे 12 मोठ्या कमानी आहेत म्हणून ही बारादरी. या वास्तूची खासियत म्हणजे संपूर्ण किल्ल्यावर सुस्थितीत दिसणारी एकमेव वास्तू. बारादरीच्या दक्षिणेला एक गुहा आहे. या गुहेच्या वरच्या भागात गोलाकार लाकडी ओट्यावर ठेवलेली एक प्रचंड तोफ आहे. तिचं नाव काला पहाड. हे नाव का पडलं ते ठाऊक नाही, पण ती चौफेर फिरून शत्रूवर हल्ला करू शकेल अशी तिची रचना आहे. या गुहेजवळ असलेल्या 100 पायऱ्या चढून वर गेल की बाळकोट लागतो. बाळकोट म्हणजे दौलताबादचा बालेकिल्ला. याच्या भोवती तटबंदी असून त्याच्या बुरुजावर जी भव्य तोफ दिसते दुर्गा तोफ. ही तोफ शत्रूची धूळधाण उडवायची म्हणून हिला धूळधाण तोफ असंही म्हणतात.
यादव काळात किंवा मोगलांच्या काळात हा किल्ला फंदफितुरीनेच शत्रूच्या हाती पडत आला. आता मात्र हा अभेद्य आणि अजिंक्य किल्ला महाराष्ट्राचीच काय तर संपूर्ण भारतीय शान आहे. बजाज डिस्कवर महाराष्ट्र.